शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. हाच जयघोष 6 जून 1674 ला किल्ले रायगडावरती 1 लाख लोकांच्या उपस्थितीमध्ये घुमला होता. सारं जग अवाक झालं होतं. सगळ्यांच्या नजरा रायगडाकडे लागलेल्या होत्या. समोर बसलेले वेगवेगळ्या देशाचे प्रतिनिधी, वेगवेगळ्या राज्यांचे प्रतिनिधी. पहाटे 3 वाजता सुरू झालेला हा सोहळा आणि या सोहळ्यामध्ये अनेक त्या ठिकाणी योजना आखल्या जात होत्या. शिवरायांवरती कौतुकाचा वर्षाव त्या ठिकाणी केला जात होता आणि त्या ठिकाणी जिजाऊंचं स्वप्न साकार होत होतं. जिजाऊंच्या डोळ्यांमध्ये आनंद अश्रू होते. अरे किती तो मोठा उत्सव होता. किल्ले रायगड सगळा सजला होता. साऱ्या महाराष्ट्राला नव्हे तर देशाला आनंद झाला होता. 500 वर्षाची पातशाही पालती घालून, आदिलशाहीच्या लाथाडावर बसून, निजामशाहीला पालत घालत, कुतुबशाहीला बाजूला ठेवत आणि बादशाहीला या ठिकाणी शह देत, इंग्रज, डच, फ्रेंच या सगळ्यांना या ठिकाणी शह देत या ठिकाणी हिंदवी स्वराज्य समुद्र सपाटीपासून 4000 मीटर उंचीवरती किल्ले रायगडावरती साकारलेलं होतं. हा दैदिप्यमान चाललेला हा सोहळा याच नाही याची डोळी 1 लाख लोक त्या ठिकाणी बघत होती. शिवराय दमदार पावलांनी सिंहासनाकडे चालले होते. ते सिंहासन 32 मन सोन्याचं सिंहासन पाहताना, त्या सिंहासनाकडे बघताना सगळ्यांच्या डोळ्यामध्ये कौतुक होतं. मात्र शिवबांच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहत नव्हते. त्यांना दुःख वाटत होतं. डोळ्यामध्ये अश्रू होते आणि अश्रू याच्यासाठी होते त्या सिंहासनाकडे जाताना त्यांना वाटत होतं, अरे हे स्वराज्य 35 वर्षाचा अविरत संघर्ष पाहिलेलं स्वप्न साकार होतंय. मात्र हे स्वप्न साकार होत असताना मी किती हिरी गमावले, अरे मी किती मावळे गमावले, जीवाला जीव देणारी माणसं मी या युद्धामध्ये गमावली. हे स्वराज्य निर्माण करत असताना माझे बाजी प्रभू आता हे स्वराज्याचा राज्याभिषेक होत असताना कुठं दिसत नाहीयेत. माझा शिवा काशीत कुठं असेल, अरे माझा शिवा काशीत नाहीये. राज्याभिषेक सोहळा होतोय, माझे बाजी प्रभू देशपांडे नाहीयेत, मुरारबाजी देशपांडे नाहीयेत. अरे स्वराज्याचा राज्याभिषेक होतोय, मात्र तानाजी मालुसरे, अरे लहानपणापासूनचा माझा सवंगडी कुठेही मला नजरेला पडत नाहीये. शिवरायांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत. अश्रू याच्यासाठी प्रत्येक मावळा त्यांना आठवतोय. प्रत्येक मावळ्यानं या स्वराज्यासाठी योगदान दिलंय. आपलं योगदान स्वराज्यासाठी देऊन प्रत्येकाने काही ना काही आहुती दिली आणि म्हणून हे स्वराज्य किल्ले रायगडावरती साकारलेलं होतं. महाराज हळूहळू पुढे सरकत होते. जसं जसं 1 पाऊल पुढे सरकत होतं तसं तसं त्यांना स्वराज्याचा 35 वर्षाचा अविरत संघर्ष डोळ्यासमोर उभा होता. एक 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 आठवण त्यांना निर्माण होत होती. आणि सिंहासनाकडे जात असताना त्या ठिकाणी एक माणूस उभा होता. त्याचे डोळे राजांकडे होते. सगळ्यांचं कौतुक होत होतं. प्रत्येक मंत्र्याचं कौतुक होत होतं. अनेकांना बक्षिसं दिली जात होती. मात्र एका माणसाचं प्रचंड योगदान या स्वराज्यामध्ये होतं. तो माणूस मात्र बाजूलाच उभा होता. त्याचा सत्कार झाला नाही, त्याला समोर बोलवलं नाही, त्यांचं नाव जी घेतलं नाही. ते होते भैरजी नाईक. अरे नाईक जगाला माहितच नव्हते. पत्नीला सुद्धा या ठिकाणी ते माहित नव्हते की नेमके दिसतात कसे आणि नेमके वागतात कसे, नेमके वेषांतर करतात कसे. समोर बघून ते फक्त स्वराज्याचा राज्याभिषेक पाहत होते, अनुभवत होते. मात्र त्यांना सिंहासनाकडे येता येत नव्हतं, राजांच्या समोर येता येत नव्हतं. अरे असे कित्येक मावळे या स्वराज्यामध्ये होते ज्यांच्या योगदानामुळे हे स्वराज्य या ठिकाणी साकारत होतं. हे स्वराज्य साकारणं म्हणजे काही साधी सुधी घटना नव्हती. आतापर्यंत कित्येक राजा या भारताच्या भूमीवर होऊन गेले. आतापर्यंत कित्येक सम्राट या जगाच्या भूमीवरती होऊन गेले. मात्र छत्रपती शिवाजी महाराज एकमेव असं नाव आहे त्यांच्या, ज्यांच्या नावामध्ये प्रचंड अशी जादू आहे, ज्यांच्या नावामध्ये प्रचंड अशी शक्ती आणि त्या शक्तीनं 396 वर्षानंतर सुद्धा त्यांच्या नावाची जादू आणि शक्ती आम्हाला त्यांचा उल्हास आणि त्यांचा उत्सव करायला त्या ठिकाणी भाग पाडते. म्हणूनच चिमुकल्यांना वाटतं आपण छत्रपती शिवाजी महाराज व्हावं. म्हणूनच आताच एक दिदी आली आणि तिनं जयघोष केला, छत्रपती शिवाजी महाराज की जय. अरे का वाटतं आमच्या पोरांना शिवाजी राजांचा जयघोष करावा? असं कर्तृत्व, असं नेतृत्व, असं उतुंग असं नेतृत्व महाराजांचं या महाराष्ट्राला लाभलं. आणि म्हणूनच अभिमान वाटला पाहिजे आम्हा प्रत्येकाला. अभिमान वाटला पाहिजे महाराष्ट्रीयन असल्याचा. अरे या मातीमध्ये आम्ही जन्माला आलो, त्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. याच मातीमध्ये छत्रपती संभाजी महाराज जन्मलेले. याच मातीमध्ये जिजाऊंनी 2-2 छत्रपती घडवले. आणि म्हणून आपल्या प्रत्येकाला अभिमान वाटला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा. मग छत्रपती शिवाजी महाराजांकडून आम्ही नेमकं काय शिकायला हवं?
म्हणूनच आजच्या माझ्या व्याख्यानाचा विषय आहे की शिवचरित्रातून आम्ही नेमकं काय शिकायला हवं. छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला खरे समजले का? आणि जर समजले असते तर नक्कीच आम्ही जगामध्ये सगळ्यात प्रगत झालो असतो. मात्र दुर्दैव आमचं, इतका मोठा महान राजा आमच्या या मातीमध्ये जन्माला यावा आणि त्याच्याकडून आम्ही त्यांचं काही शिकलो नाही, हे दुर्दैव आहे आमचं. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांकडून, मावळ्याकडून आम्हाला शिकायचं असेल तर पहिल्यांदा आम्हाला त्यांचं देशप्रेम शिकावं लागेल. अरे देशभक्ती काय असते, देशप्रेम काय असतं, देशासाठी जगायचं आणि देशासाठी मरायचं हे शिकायचं असेल कुणाकडून तर ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकावं लागेल. अरे किती देशावर प्रेम होतं मावळ्यांचं, किती देशावरती छत्रपती शिवरायांचं प्रेम होतं. आम्हाला आठवतात शिवाकाशीत महाराजांनी 10 नोव्हेंबर 1659 12:36 अफजल खानाचा कोतळा काढला आणि त्यानंतर महाराजांचा वेगवान दौरा सुरू झाला. रात्रीची वेळ गेली आणि सकाळी 7 वाजता तर महाराज तयार आहेत. कुठं? कोकणाच्या दौऱ्यावर. त्यांना आदिलशाही संपवायची आणि बघता बघता 20 दिवसामध्ये ते पन्हाळा गाठतात, पन्हाळा किल्ला जिंकून घेतात आणि पन्हाळ्यावरती गेल्यानंतर त्या ठिकाणी पन्हाळ्याच्या वेड्यामध्ये ते अडकले जातात. सिद्धी जोहर आलाय, 60,000ची फौज घेऊन आलाय. महाराज अलगदपणे अजगराचा वेळा त्यांना किल्ल्याला दिलाय, त्या पद्धतीने किल्ल्यामध्ये अडकलेत. आणि 6 महिन्यापूर्वी ज्यांची आणि महाराजांची ओळख झाली असा शिवाकाशी महाराजांसाठी त्या किल्ल्यामध्ये सैनिक बनण्याचं स्वप्न घेऊन त्या ठिकाणी आलाय. अरे उराशी स्वप्न बाळगलं होतं काय? स्वराज्याची सेवा करायची, त्यांना स्वराज्याची सेवा करावी, महाराजांचा सेवक बनवा, स्वराज्याची नोकरी करावी, महाराजांचा मावळा बनवा, हे स्वप्न बाळगत बाळगत मोठा झालेला शिवाकाशीत या ठिकाणी 18 वर्षाचे शिवाकाशीत स्वराज्याचे सैनिक झाले आणि किल्ल्यामध्ये महाराजांसोबत अडकलेत. अरे 4 महिन्यापूर्वी लग्न झालंय शिवाकाशीचं, महाराजांसोबत अडकलेत. आणि ज्यावेळेस किल्ल्याचा वेढा सिद्धीच्यावर त्या ठिकाणी उठवत नाहीये, पावसाळा आला तरी सुद्धा तो वेढा अजून घट्ट करतोय, त्यावेळेस महाराजांच्या मनाची घालमेल ओळखून शिवाकाशीत म्हणतोय, महाराज तुम्ही कठीण वाटेने निष्ठून जा, मी बोलतो शिवाजी, मी जातो सिद्धीच्यावरकडे, मी त्याला फसवतो, तुम्ही तोपर्यंत निष्ठून जा. अरे काय ती देशभक्ती. अरे इथं काय कुठे भेटायला जायचं नव्हतं, इथं मरायला जायचंय आणि मरणासाठी शिवाकाशीत तयार होतोय. महाराजांना सांगतोय, महाराज तुम्ही निश्चिंत मनाने जा. अरे देशावरती किती प्रेम असावं, अरे आपल्या राजावरती किती प्रेम असावं हे शिवाकाशीत करून शिकावं. जर महाराजांचं, मावळ्यांचं देशप्रेम शिकलो असतो ना तर नक्कीच आमच्या भारतावरती पाकड्यांची वाईट नजर पडली नसती. 20 ऑक्टोबर 1962 चीननं आमच्यावरती आक्रमण केलं नसतं, कारण आम्ही देशभक्तीमध्ये कुठेतरी कमी पडलो. स्वराज्यामध्ये असे देशभक्त होते. शिवाकाशीत तयार झाला, महाराजांसारखा पोशाख त्याला चढवला, महाराजांनी चिरटोप आपल्या हाताने शिवाकाशीच्या डोक्यावरती घातला. शिवाकाशीत महाराजांच्या समोर उभा होता. महाराजांना कळत नव्हतं मी शिवाजी का हा शिवाजी. शिवाकाशीत तयार झाला गेला, 2 पालख्या सजवल्या गेल्या. एका पालखीतून महाराज निष्ठून जाण्याच्या तयारीत होते, दुसऱ्या पालखीमध्ये शिवाकाशीत बसून निघाले होते. सिद्धी जोहरशी भेट होणार होती. सिद्धी जोहर बुद्धिमान तितकाच कर्तृत्ववान तितकाच पराक्रमी आणि त्याच्याशी भिडायचं म्हणजे मरणाला सामोरं जायचं हे माहित असून सुद्धा शिवाकाशीत मरणासाठी सज्ज झाला होता. ना चिंता म्हातारी आईची होती, ना चिंता पत्नीची होती, चिंता होती शिवाकाशीतला फक्त स्वराज्याची. त्याला जगायचं होतं स्वराज्यासाठी, मरायचं होतं स्वराज्यासाठी. शिवाकाशीचं हे देशप्रेम आम्ही शिवचरित्रातून शिकून घेतलं पाहिजे. शिवाकाशीत सज्ज झाला, पालखी समोर गेली, शिवाकाशीत पालखीतून खाली उतरले, सिद्धी जोहरच्या समोर उभा राहिले आणि सिद्धी जोहर म्हणाला, तू है शिवाजी? हा, मैं हूं शिवाजी. एवढ्या 2 डोळे त्या ठिकाणी शिवाकाशीतून रोखून बघत होते. ते डोळे शिवाकाशीचा चेहरा निरखत होते आणि त्या डोळ्यामध्ये संशय होता. ते डोळे सिद्धी जोहरच्या कानामध्ये काहीतरी पुटपुटले, ये शिवाजी नहीं हो सकता, ये शिवाजी तो दिखता है लेकिन ये शिवा नहीं हो सकता. सिद्धी जोहर म्हणाला, असं कसं? ये शिवाजी नहीं हो सकता तो शिवाजी कोण है? तेवढ्यामध्ये तो थोडासा पुढे आला, तलवार घेतली, तलवारीने महाराजांच्या डोक्यावरचा चिरटोप त्यानं उचकला गेला आणि म्हणाला, ये शिवाजी कदापि नहीं हो सकता. जब प्रतापगढ़ पर लड़ाई हो गई थी, अफजल खान मेरे पिता को मारा था, उस समय कृष्ण जी कुलकर्णी ने जो तलवार चलाई थी, शमशेर चलाई थी, उस वक्त शिवाजी महाराज के सर पर एक जख्म हो गई थी. ये जख्म यहाँ नहीं है, ये शिवाजी नहीं है, ये दूसरा और कोई है. महाराज पकडले गेले, शिवाकाशीत पकडले गेले. हा खरा शिवाजी नाही ही सिद्धी जोहरची खात्री पटली. त्याला शमशेर उपसली गेली. अरे तू शिवाजी नाही तो शिवाजी कहा है? शिवाकाशीत म्हणाला,
मी खरा शिवाजी नसलो तरी म्हणून काय तुला पाड धाकून पळून जातो काय? अरे शिवाजीचे मावळे पाड धाकून पळून जात नाही, ते मरणाला सामोरे जातात आणि हसत हसत 18 वर्षाचे शिवा काशीत या ठिकाणी मरणासाठी सज्ज झाले आणि मरणाला सामोरे गेले. त्या ठिकाणी तलवार खुपसली गेली आणि पोटामध्ये तलवार खुपसली गेली आणि तसेच शिवा काशीत त्या ठिकाणी धारातीर्थी कोसळले गेले. कशासाठी? देशासाठी, कशासाठी? स्वराज्यासाठी, कशासाठी? शिवाजी महाराजांसाठी, कशासाठी? रयतेसाठी. लाख मेले तरी चालतील, मात्र लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. मावळ्यांचं देशप्रेम आम्ही समजून घेतलं पाहिजे. महाराज किल्ल्यातून निसटले. अरे विचार करा, रात्रीचा काळोख आहे, प्रचंड काळोख दाटलेला आहे, सगळीकडे घनदाट अंधार आहे, मुसळधार पाऊस चालू आहे, ओढे नाले सगळे तुडुंब भरून वाहत आहेत, नदीला प्रचंड पूर आलेला आहे आणि फक्त 600 मावळ्यांची फौज त्या ठिकाणी विशाळगडाच्या दिशेने धावते. 60 किलोमीटरचं अंतर आहे. अरे शत्रूचं 60,000चं सैन्य अवतीभोवती, कधी शत्रू पकडेल याची गॅरंटी नाही. अशा परिस्थितीमध्ये धावतायत. अरे कशासाठी धावतायत? स्वराज्यासाठी. कशासाठी धावतायत? देशासाठी. इथली रयत सुखी झाली पाहिजे, इथली जनता सुखी झाली पाहिजे, गोरगरिबांचं राज्य साकारलं पाहिजे, कष्टकऱ्यांचं राज्य अवतरलं पाहिजे, गोरगरिबाला न्याय मिळाला पाहिजे, इथल्या माता मुली सुखी झाल्या पाहिजेत, इथला कष्टकरी, इथली रयत या ठिकाणी आनंदी बनली पाहिजे. याच्यासाठी हे मावळे दौडतायत. अरे पायामध्ये चप्पल सुद्धा नाही, का तर पायांचा आवाज येईल. काट्या कुट्याचा रस्ता तुडवत हे सगळे धावतायत. अरे रात्रीची वेळ आहे, विजा कडाळतायत, कधी वीज डोक्यावरती पडेल. अरे रस्ता सगळा दगडांचा आहे, अशा रस्त्याला सगळे धावतायत, पळतायत. रात्र होते, पोटामध्ये अन्नाचा कण नाहीये, पळतायत सगळे. सकाळची वेळ होते, त्या ठिकाणी घोडखिंड येते आणि घोडखिंड आली नंतर सकाळचा उजेड दिसतोय आणि पाठीमागं घोड्यांची फौज दिसते. अरे थोडकी नाही, या 600 मावळ्यांना मारण्यासाठी तब्बल 5000 घोडेस्वार पाठीमागून येत आहेत. गुप्तहेर फैरची नाईक वार्ता देत आहेत. महाराज 5000ची शत्रूची फौज पाठीमागून येते, 5000 पायदळ सुद्धा पाठीमागून येते. आपल्याला आता या ठिकाणी शत्रूशी संघर्ष करावा लागेल. महाराज पालखी थांबवायला सांगतात, बाजींना म्हणतात बाजी पालखी थांबवा. आता आपल्याला लढावं लागेल, अरुंद रस्ता आहे, याच ठिकाणी थांबावं लागेल. आणि महाराजांकडून काय शिकायचं असेल तर भौगोलिक परिस्थितीचा उपयोग कसा करून घ्यायचा. महाराजांना इतका भूगोल कुणाला माहित नव्हता. स्वराज्यातलं झाड झुडूप सुद्धा महाराजांना माहित होतं. अगदी बारीक सारीक गावांचे नकाशे त्यांच्याकडे होते, वाटांचे नकाशे होते आणि म्हणून महाराज यशस्वी झाले. आम्ही योजना बनवत नाही आणि योजना यशस्वी आमच्या होत नाहीत कारण आम्हाला भूगोल माहित नाही आणि आम्ही इतिहास विसरलेलो आहेत. महाराजांकडून काही शिकायचं असेल तर आम्हाला भूगोल शिकावा लागेल, इतिहास शिकावा लागेल, विज्ञान शिकावं लागेल, तेव्हा आजच्या काळामध्ये आम्ही यशस्वी होऊ शकू. महाराजांनी पालखी थांबवायला सांगितलं. बाजी म्हणतायत, महाराज पालखी थांबू नका, तुम्ही पुढे जावा, मी या ठिकाणी शत्रूला रोखून धरतो. महाराज म्हणतायत नाही बाजी, शत्रूचं सैन्य प्रचंड आहे, आता जे होईल ते समोरासमोर, आपण सगळेच थांबूया, आपण सगळेच मरणाला सामोरे जाऊया. बाजी प्रभू म्हणतायत नाही महाराज, तुमची देशाला गरज आहे, तुमची स्वराज्याला गरज आहे, आम्ही मेलं तरी चालेल, मात्र लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. अरे बाजी प्रभू विचार नाहीत करत, आपला भाऊही माझ्या सोबतच आहे, आपली 4 मुलं आपल्या सोबतच आहेत, 4ही मुलं या युद्धामध्ये मारली गेली, आपला भाऊही मारला गेला, तर आपल्या घराचं कसं व्हायचं, लेकरा बाळांचं कसं व्हायचं. बाजींच्या डोक्यामध्ये असला विचार अजिबात आलेला नाहीये. बाजी म्हणतायत मी माझा भाऊ, मी माझी मुलं घेऊन इथं थांबतो, 300 मावळ्यांची फौज घेऊन मी इथं थांबतो, तुम्ही निश्चिंत मनानं विशाळगडाकडे जा. महाराज अखेरचं ओल्या डोळ्यांनी बाजी पुढे पाहत आहेत. महाराजांना माहिती ही शेवटची भेट आहे आपली, यानंतर बाजी आपल्या कधी नजरेला पडणार नाहीत, यानंतर बाजींचं या डोळ्यांना दर्शन होणार नाही. ज्या बाजींनी 2-2 हातांनी शमशेर चालवत स्वराज्यासाठी अनेक मोहिमा या ठिकाणी जिंकून दिल्या, हे स्वराज्य उभारणीमध्ये ज्यांचं मोलाचं योगदान आहे, ते बाजी मरणासाठी सज्ज होत आहेत. कशासाठी? देशासाठी. अरे जगावं तर बाजी प्रभूंसारखं देशासाठी आणि मरावं तर बाजी प्रभूंसारखं देशासाठी. बाजी प्रभू हे शिवरायांना शेवटचं बघतायत, त्यांना माहितीये हे शेवटचं दर्शन आहे आपल्या देवाचं, यानंतर आपला देव आपल्या नजरेला पडणार नाही, आपण यानंतर जिवंत असणार नाही, याची जाणीव असून सुद्धा बाजी त्या खिंडीमध्ये शत्रूशी लढण्यासाठी सज्ज होत आहेत. क्षणभर बाहुना बाजूला फेकून देत आहेत आणि लढण्यासाठी सज्ज होत आहेत. मावळ्याला सांगतायत अरे बघता काय, गोळा करा सगळे दगड, आणि गोठे दगड गोळा करायला चालू होतं. शत्रूची पहिली फौज येते, दगडांचा वर्षाव चालू होतो. अरे विचार करा, सकाळच्या 6-6:30 वाजता ही लढाई सुरू झाली.
दुपारचे 12 वाजलेत, लढाई चालूच आहे, दगडांचा वर्षाव होतोय, शत्रूची एक एक तुकडी मागे हटते, एक एक तुकडी नामोहरण होते, एक एक तुकडी मागे सरकते. शत्रूला कळे ना, अरे या मातीमध्ये नेमकं काय महाराष्ट्राच्या, अरे या मातीमध्ये नेमकं काय पेरलंय. 300 मावळे 5000शी झुंज देत आहेत, शत्रूची फौज मागेच मागेच हटते. दुपारचे 12 वाजलेत. जाताना बाजीने सांगितलंय, किल्ल्यावर जाताच तोफेचा इशारा करा, आम्ही खिंड सोडून देतो आणि जंगलामध्ये कुठेतरी पसार होतो. मात्र या ठिकाणी तोफेचा आवाज होत नाहीये, कारण तिकडे आमचेच सोकी असणारे, याच मातीतले आमचेच शत्रू असणारे बांदल आणि सूर्य महाराजांना तिथं रोखतायत, त्यांना किल्ल्याकडे जाऊ देत नाहीये. महाराज स्वतः तिथं तलवार घेऊन शत्रूशी लढतायत. महाराज तिथं संघर्ष करतायत. महाराज जवळपास 4-5 तास तिथं शत्रूशी लढण्यात व्यस्त घालतायत आणि इकडे बाजी प्रभू डोळ्यात प्राण आणून त्यांचं एकच ध्येय होतं, त्यांच्या डोक्यामध्ये एकच होतं, महाराज एकदा केव्हा किल्ल्यावरती पोहोचतात आणि मी केव्हा तोपर्यंत शत्रूला इथंच रोखून धरणार. आणखी 24 किलोमीटरचं अंतर बाकी आहे. अजून 24 किलोमीटर त्या ठिकाणी विशाळगड आहे. महाराजांना तिथपर्यंत पोहोचायचंय, तोपर्यंत खिंड अडवून धरायची. बाजी प्रभू विचार करतायत नेमकं काय करावं. 12 वाजले, 1 वाजले, 2 वाजले. अरे अन्नाचा पोटामध्ये कण नाहीये, अरे पाणी सुद्धा प्यायला नाहीये. उपाशी पोटी मावळे लढतायत. कशासाठी? स्वराज्यासाठी. हे स्वराज्य टिकलं पाहिजे, हे स्वराज्य राहिलं पाहिजे आणि स्वराज्याचा धनी असणारे शिवाजी महाराज, गोरगरिबाचा कायवारे शिवाजी महाराज जगले पाहिजेत, हीच एवढी भावना ठेवून मावळे सगळे लढतायत. अरे मावळ्यांच्या अंगावरती एकही मावळा असा नाही ज्याच्या अंगावरती जखम झाली नाही, ज्याच्या अंगातून रक्त वाहत नाही. अरे रक्तांचा सडा त्या ठिकाणी व्हायला चालू आहे, रक्ताचा पाठ वाहतोय. मावळ्यांना पिण्यासाठी पाणी नाहीये. अरे अन्नाचा कण तर रात्रीपासून कुणाच्याच पोटात नाही, कारण किल्ल्यातलं अन्नधान्य अगोदरच संपलं होतं. असे उपाशी पोटी लढणारे मावळे 4 वाजले तरी युद्ध संपायला तयार नाहीये. तोफेचा इशारा होत नाहीये. बाजी एक वर आपल्या मावळ्यावरती नजर फिरवतात. अरे 300 मधले मोजके 100 मावळे जिवंत राहिले. 200 केव्हाच त्यांनी आपला स्वराज्याचा प्रवास संपवलेला होता. स्वराज्यासाठी केव्हाच ते शहीद झालेले होते. आणि मावळे फक्त 100 आहेत आणि तोशानं लढतायत. कुणी घाबरत नाही. अरे वाटलं असतं तर एखादा जंगलात लपून बसला असता, मात्र एकानं सुद्धा असं धाडस केलं नाही. एकाला सुद्धा वाटलं नाही आपला जीव वाचवावा. अरे जगायचं तर स्वराज्यासाठी आणि मरायचं तर स्वराज्यासाठी, ही शपथ घेऊनच सैन्यामध्ये भरती झालेले हे सगळे मावळे. त्यांना माहित होतं आपलं काही बरं वाईट झालं तरी शिवाजी महाराज आपल्या घराची योग्य ती काळजी घेतील. मावळे लढत होते, झुंजत होते, शत्रूशी लढता लढता मरत होते. एक एक मावळा खाली कोसळत होता. तेवढ्यामध्ये बाजी प्रभूंच्या अंगावरती सगळ्या जखमा झालेल्या होत्या. 2-2 हातामध्ये तलवारी घेऊन लढणारे बाजी प्रभू अंगावर सगळे जखमा होऊन रक्त वाहत होतं, रक्ताचा पाठ वाहत होता. आणि तेवढ्या त्यांना चक्कर आली, मूर्छित होऊन ते खाली पडले गेले. थोड्या वेळाने एका मावळ्याच्या अंगावरती तलवार लागली गेली, त्याच्या अंगातून रक्ताच्या चिलकांड्या उडाल्या गेल्या. तशाच ते रक्ताच्या चिलकांड्या बाजीच्या तोंडावर जिभेवरती पडल्या गेल्या आणि ते रक्त जिभेला लागलं गेलं आणि त्या रक्ताने त्यांना मूर्छेतून ते जाग आली आणि डोळे उघडून बघतात तर लढाई चालूच आहे. आणि एका मावळ्याला लढणारे विचारतात, अरे महाराज पोहोचले का? तोफेचा इशारा झाला का? त्यानं नकारार्थी बाण हलवली आणि बाजी ताडकन उठले आणि म्हणाले, अरे महाराज किल्ल्यावरती पोहोचले नाहीत आणि हा बाजी मरतो. जोपर्यंत महाराज किल्ल्यावरती पोहोचत नाहीत तोपर्यंत या बाजीला मरायचा अधिकार नाही. परत 2 तलवारी हातामध्ये आणि बाजी लढायला सुरुवात करतात. क्षितिजावर लांबूनच बघतोय, अरे बघतोय हा मावळा किती शूरवीर आहे, किती पराक्रमी. अरे काय करावं याला? 5000 सैन्याची फौज मागे हटली, दुसरी ताज्या दामाची 5000 घोडदळ पायदळ आलंय, ते सुद्धा मागे हटतंय. कसं मारावं याला? अरे 100च मावळे आहेत. मात्र शिवाजी महाराज नेहमी म्हणायचे, माझा एक मावळा लाखापेक्षा भारी आहे. नक्की शिवाजी महाराजांचा एक मावळा या लाखापेक्षा भारी होता आणि शत्रूशी तो स्वराज्यासाठी झुंजत होता. एक एक मावळा द्वेषानं लढत होता. जोपर्यंत शेवटचा सैनिक आहे तोपर्यंत लढाईची तयारी मावळ्यांची होती. आणि म्हणून या ठिकाणी 6 वाजत आले तरी सुद्धा तोफेचा इशारा होत नाहीये. काय करावं कळेना. क्षितिजावर तोपर्यंत बंदूक मागवली होती. आमच्या देशात इंग्रज आले, पोर्तुगीज आले, डच आले, येताना बंदुका घेऊन आले. त्यातल्या काही बंदुका आदिलशहाकडे होत्या, त्यातली जी एक चांगली बंदूक मागवली गेली होती. बाजींच्या छातीचा नेम ठरला गेला होता. बाजींवरती गोळी झाडली गेली होती. बाजींच्या छाताडात गोळी घुसली होती तरी सुद्धा बाजी कोसळले नव्हते. तसेच द्वेषाने लढत होते. त्यांचे कान विशाळगडाकडे होते. ते फक्त ऐकत होते केव्हा एका तोफेचा इशारा होतो, केव्हा महाराज विशाळगडावरती पोहोचतात, केव्हा माझी फत्ते होते आणि माझं कर्तव्य केव्हा मी देशासाठी पूर्ण करतो. बाजी ऐकतायत, तोफेचा इशारा होत नाहीये. छातीमध्ये गोळी घुसली, अंगावरती तलवारी लागल्यात तरी बाजी लढतायत देशासाठी, स्वराज्यासाठी. बाजी लढतच आहेत. तोफेचा इशाराही होत नाहीये.
सिद्धी जोहरला करे ना या माणसाला गोळी मारली सुद्धा तरी तो माणूस लढतोय. कशासाठी लढतोय? अरे कितीही देशभक्ती, कितीही देशप्रेम, आपल्याकडे असे देशप्रेमी सैनिक असते तर आपण जगावर राज्य केलं असतं असं सिद्धी जोहरला राहून राहून वाटत होतं. आणि तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी तोफेचा इशारा झाला गेला. महाराज किल्ल्यावरती पोहोचले होते. बाजींनी आपल्या हातातल्या दोन्ही तलवारी आपोआप गळून पडल्या गेल्या आणि बाजी म्हणाले, महाराज गडावरती पोहोचले, माझी फत्ते झाली, माझं कर्तव्य मी पूर्ण केलं. सगळे सैनिक त्या ठिकाणी कोसळलेले होते. सगळे मावळे त्या ठिकाणी रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेले होते. महाराज किल्ल्यावरती पोहोचले होते. तोफेचा इशारा झालेला होता. महाराज त्या ठिकाणी जेवणही केलं नाही. त्यांनी रात्रीपासून उपाशी होते. त्यांचे डोळे फक्त त्या खिंडीकडे लागलेले होते. अरे काय झालं असेल माझ्या बाजीचं? अरे काय झालं असेल माझ्या फुलाजीचं? अरे काय झालं असेल माझ्या 300 मावळ्यांचं? अरे काय झालं असेल त्या बाजींच्या लेकरांचं? महाराजांना फार मोठी चिंता लागून गेलेली होती. अरे तो तरुण असा शिवा काशी माझं रूप घेऊन गेला तिकडं. अरे काय झालं असेल त्याचं? शत्रूने किती खंडोळी केली असेल त्याच्या शरीराची? एक ना अनेक प्रश्न महाराजांच्या डोक्यामध्ये होते. महाराज पाणी सुद्धा पित नव्हते. त्यांचं लक्ष फक्त त्या खिंडीकडं, त्या अंधाराकडं. आणि रात्रीची 1 वाजलेली होती. गुप्तहेर खातं त्या ठिकाणी सक्रिय होतं आणि त्या ठिकाणी धावत एक मावळा आला आणि त्या ठिकाणी निरोप घेऊन आला. गुप्तहेर खात्याचे प्रमुख खैरजी नाईकांनी निरोप पाठवला होता आणि तो सांगत होता, महाराज बाजी खूप द्वेषानं लढले. बाजींनी जीवांची पर्वा न करता स्वराज्यासाठी आपले बलिदान दिलं. बाजीचा भाऊही गेला, बाजीची मुलंही गेली. महाराज एकही मावळा जिवंत नाही राहिला आपला. सगळेचे सगळे मावळे स्वराज्यासाठी या ठिकाणी धारातीर्थी कोसळले. सगळ्यांनी स्वराज्यासाठी बलिदान दिलं महाराज. आणि म्हणूनच या मातीमध्ये 350 वर्षापूर्वी हिंदवी स्वराज्य उभं राहिलं. अरे मावळ्यांचं देशप्रेम किती होतं आठवा. या मावळ्यांनी या मातीसाठी काय काय केलं? आपल्या रक्ताची अंघोळ घालून या मातीमध्ये स्वराज्य त्यांनी जिवंत ठेवलं आणि म्हणून या मातीमध्ये हिंदवी स्वराज्य साकार होऊ शकलं. आज आम्हाला असं स्वराज्य निर्माण करायचं असेल, भारताला महासत्ता बनवायचा असेल, जागतिक स्तरावर आमचा ठसा उमटवायचा असेल, अमेरिकेसारख्या आणि चीन सारख्या शत्रूंना आम्हाला समजावून सांगायचं असेल, त्यांच्याशी शह द्यायचा असेल तर असं देशावरती प्रेम करणारे तरुण आम्हाला पाहिजेत. आणि ते फक्त शिवचरित्रातून तयार होऊ शकतात. म्हणून शिवचरित्र आमच्या तरुणांनी वाचलं पाहिजे. आमच्या मुलांनी शिवचरित्र वाचलं तर नक्कीच या ठिकाणी इतिहास घडू शकेल, इतिहास बदलू शकेल. आठवा 1666 मिर्झा राजे जयसिंग राठोड, राजस्थानचा राजा आणि अफगाणिस्तानचा सेनापती दिलेर खान औरंगजेबाचे सरदार आहेत. महाराष्ट्रात आले कशासाठी? छत्रपती शिवाजी राजांचं साम्राज्य गिळंकृत करण्यासाठी. पुरंदरला वेढा दिलाय. सगळीकडे हैदोस माजलेला आहे. 3 लाखाची फौज घेऊन आलेत आणि महाराजांकडे अवघं 20,000चं सैन्य, 23 किल्ले आहेत. आणि महाराजांच्या इवलूच्या साम्राज्याला संपवायचा प्रयत्न हिंदुस्थानचा सम्राट औरंगजेब करतोय. अरे काय करावं महाराजांनी? अरे कशी दयामाया ते दाखवणार तो? अरे ज्या औरंगजेबानं या खुर्चीसाठी, त्या गादीसाठी स्वतःच्या बापाला शहाजहानला कैदेमध्ये टाकलं, नव्हे त्याच्या अंगाला विष लावून त्याला रात्रीत मारलं आणि त्याचं दफन केलं. अरे स्वतःच्या बापाला अशी जागा दाखवणार औरंगजेब. अरे ज्या औरंगजेबानं साम्राज्यासाठी, ज्या औरंगजेबानं त्या गादीसाठी स्वतःच्या 2 भावाला आपल्या बाजूला घेतलं, 2 भावांची कत्तल केली कारण तो सम्राट होईल म्हणून, नंतर दोघांनाही मारून टाकलं, तो क्रूर कर्म औरंगजेब. अरे काय दयामाया दाखवणार होता स्वराज्यावरती? मिर्झा राजे जयसिंग राठोडला पाठवलंय, दिलेर खानाला पाठवलंय आणि तिथं पुरंदरला वेढा दिला गेलाय. आणि मुरारजी देशपांड्यांचे किल्लेदार आहेत किल्ल्यावरती. किल्ला जिंकता येत नाहीये, फक्त 500 मावळे किल्ल्यामध्ये आणि खाली आहे 3 लाखाची फौज आहे. 3 लाखाच्या फौजेशी कसा संघर्ष करावा? अरे कसं लढावं आमच्या मावळ्यांनी? मात्र 600 मावळे तिथं हरत नाहीयेत, किल्ला सोडत नाहीयेत. अरे शेवटच्या क्षणापर्यंत आपण लढायचं, जिंकायचं हेच त्यांना फक्त माहिती आहे. मुरारबाजींचं देशप्रेम आठवा. देशासाठी लढायचं, देशासाठी जगायचं, महाराजांसाठी जगायचं आणि महाराजांसाठी मरायचं, एवढीच एक शपथ घेऊन मुरारजी त्या ठिकाणी लढण्यासाठी सज्ज होत आहेत. समोर अंबारीत बसलेला दिलेर खान आहे. दिलेर खान बघतोय या ठिकाणी मुरारजीचं शौर्य, मुरारजीची तलवारबाजी, 2 जण हाताने मुरारजी लढतायत. दिलेर खान म्हणतोय, अरे आमच्या बाजूला ये, तुला सरदारकी देतो औरंगजेबाकडून. त्यावेळेस मुरारजी म्हणतायत, अरे माझ्या राजाने काय कमी केलंय म्हणून तुझ्या बाजूला येऊ? तुझ्या बाजूला येणार नाही. जगेल तर स्वराज्यासाठी आणि मरेल तर स्वराज्यासाठी. आमच्या देशासाठी फितुरी करणारे काही लोक आहेत. पाकिस्तानी जातात, फितुरी करतात, गुप्त माहिती दुसऱ्या देशाला देतात. अरे त्यांचं देशप्रेम आणि या मावळ्यांचं देशप्रेम आठवा, मग कळतं हिंदवी स्वराज्य कसं साकारतं. आणि मुरारजी द्वेषानं लढतायत. दिलेर खान अंबारीतून बाण सोडतोय,
बाण कंठामध्ये घुसला जातोय. अरे मुंडकं तुटलंय, थड तुटलंय, तरी सुद्धा दोन दोन हाताने तलवार काही मिनिटापर्यंत तशीच चालू होती. अरे किती ते शौर्य, किती तो पराक्रम. आणि म्हणून जगायचं तर या मावळ्यांसारखं आणि मरायचं तर या मावळ्यासारखं, देशावरती प्रेम करायचं या मावळ्यांसारखं. मावळे देशासाठी लढले आणि देशासाठी जगले. त्यांचा शेवटचा श्वास होता शिवरायांसाठी, शेवटचा श्वास होता रयतेसाठी, त्यांचा शेवटचा श्वास होता या हिंदवी स्वराज्यासाठी. म्हणून आम्हाला शिवरायांकडून काही शिकायचं असेल, मावळ्यांकडून काही शिकायचं असेल तर आम्हाला त्यांचं देशप्रेम शिकावं लागेल. अरे लग्नाची पत्रिका घेऊन आले तानाजी मालुसरे. रायबाचं लग्न आहे महाराज, तुम्ही लग्नाला यावं. अरे लहानपणाचं सवंगडी. शिवरायांनी 15व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली, तेव्हापासून आतापर्यंत या ठिकाणी तानाजींनी त्यांना मोलाचं सहकार्य केले, मोलाची मदत केली. नवे नवे अनेक मोहिमामध्ये तानाजीचा मोलाचा सिंहाचा वाटा आहे स्वराज्य उभारणीमध्ये. आणि तानाजी म्हणतायत पोराचं लग्न ठरलंय, पोराच्या लग्नाला, रायबाच्या लग्नाला तुम्ही जातीनं यावं. महाराज सांगतायत नाही तानाजी, आम्ही नाही येऊ शकत, आम्ही स्वतः जातीनं किल्ला कोंढाणा लढवला जातोय. अरे पुरंदरच्या 1666च्या तहामध्ये हा कोंढाणा गेला. जिजाऊंची इच्छा आहे, मासाहेबांची इच्छा आहे, तो किल्ला तेवढा स्वराज्यात आला पाहिजे आणि तो किल्ला जिंकायला आम्ही जातीनं जातोय. तानाजी म्हणतायत नाही महाराज, आधी लग्न कोंढाण्याचं आणि मग रायबाचं. अरे कोंढाण्याचं लग्न लढायला गेलेला आमचा तानाजी परत कधी येऊ शकले नाहीत. हेच मावळ्यांचं हे देशप्रेम. अरे किती मावळे देशासाठी गमावले, अरे कित्येकांनी आपला जीव देशासाठी गमावला. आणि म्हणून आम्हाला शिवचरित्रातून काही शिकायचं असेल तर देशप्रेम शिकलं पाहिजे. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट निवेदन. छत्रपती शिवाजी महाराजांचं निवेदन कसं होतं, त्यांचं प्लॅनिंग कसं होतं. शिवचरित्रातून आम्हाला काही शिकायचं असेल तर महाराजांचं प्लॅनिंग शिकलं पाहिजे, निवेदन शिकलं पाहिजे. कारण प्लॅनिंग मुळेच या ठिकाणी निवेदनामुळेच आम्हाला यश मिळतं. महाराजांच्या यशाची साधी सुधी व्याख्या आहे आणि ते म्हणजे निवेदन करा आणि निवेदनानं तुम्हाला यश मिळतं. महाराजांनी 10 नोव्हेंबर 1659 अफजल खानाचा किल्ले प्रतापगडावरती कोथळा काढला. त्यांना कोथळा काढायला फक्त आणि फक्त 2 मिनिट लागली वाहनकाच्या साह्यानं. मात्र या 2 यशस्वी मिनिटाचं निवेदन महाराज तब्बल 10 महिने करत होते. अरे एकीकडे स्वराज्याची सईराणी सईबाईंचं निधन झालंय, ते आजारी पडलेत, त्यांचा अंत्यविधी करायला महाराजांना वेळ नाहीये. त्यांच्या धाव्यासाठी महाराजांना तिकडं जाता आलं नाही, पुरंदरावरती त्यांना राजगडावरती धावा करायला जाता आलं नाही. काय करतायत ते? अरे अफजल खान येणार आहे, त्या अफजल खानाशी भिडायचंय. अफजल खान म्हणजे प्रचंड बलशाली, अफजल खान म्हणजे प्रचंड ताकदवान, अफजल खान म्हणजे 2 हातांनी पोलादी पहार वाकवणारा, अफजल खान म्हणजे एका वेळी एक बोकड खाणारा, अफजल खान म्हणजे 63 बायका असणारा, अफजल खान म्हणजे ज्यानं आपल्या वडिलांना तुरुंगात टाकलं, अफजल खान म्हणजे ज्यानं आपल्या मोठ्या भावाला फसवून संभाजींचा खून केला, संभाजींना दगा दिला, तोच अफजल खान. तो स्वराज्यावरती चालून येतोय आणि त्याच्याशी लढायचं झुंजायचं म्हणजे निवेदन आपलं हवं, आपण प्लॅनिंग करायला हवं. आणि त्यासाठी महाराज या ठिकाणी प्रतापगडावरती निवेदन करतायत, बारीक सारीक नियोजन करतायत. अरे खानाचं फौज किती, खानाचं सैन्य किती, खान किती सैन्य घेऊन येतोय, बारीक सारीक माहिती या ठिकाणी महाराज काढतायत. आणि गुप्तहेर खातं बहिर्जी नाही त्या ठिकाणी बारीक सारीक माहिती पुरवतायत. अगदी ज्या दिवशी अफजल खान विजापूरहून निघाला त्याच दिवशी महाराजांचे काही मावळे तिथं विजापूरला जात आहेत आणि सैन्यामध्ये भरती होत आहेत. अरे सैन्य येतंय अफजल खानाचं, थोडं नाही 40,000ची फौज येते आणि या 40,000मध्ये जवळपास 500-600 मावळे महाराजांचे जाऊन भरती झालेत, सैनिक म्हणून झालेत आणि महाराजांना गुप्त माहिती पुरवतायत, बारीक माहिती पुरवतायत. अरे ज्या दिवशी अफजल खानाचा पहिला मुक्काम पडला, पहिल्याच मुक्कामामध्ये विजयासाठी निघलेला हा सरसेनापती, आदिलशाहीचा सरसेनापती आणि त्याचा जो हत्ती होता, आपल्या एका सैनिकानं, आपल्या एका मावळ्यानं त्या हत्तीला विष पाजलं, पहिल्या दिवशी हत्ती मारून टाकला. अरे लढण्यासाठी निघलेल्या सेनापतीचा हत्ती मेला म्हणजे फार मोठा अपशकुन झाला. लगेच दुसरा मावळा धावत आला, अफजल खानाच्या समोर उभा राहिला. हुजूर हुजूर बहुत बड़ा अपशकुन हो गया, हत्ती तो मर गया, बहुत बड़ा अपशकुन हो गया, अब कैसा होगा. तेवढ्या दुसरा मावळा आला आणि तो म्हणाला, हुजूर हत्ती तो मर गया, बहुत बड़ा अपशकुन हो गया, अगर इस प्रतापगढ़ के लड़ाई में कुछ हो गया तो आपकी इन बीबियों का क्या होगा. अफजल खानानं 63 बायका सोबत या लढाईसाठी तो घेऊन चाललेला होता.
त्याच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकली गेली. अरे खरंच आपलं काही झालं गेलं तर या बायकांचं काय होईल. त्यानं पुढचा मागचा विचार केला नाही. तलवार काढली, एका बायकोचं मुंडकं छाटायला चालू केलं. तिथं एका विहिरीमध्ये 63 मुंडकी पडली गेली होती. अरे विचार करा, पराभव पहिल्यांदा मनामध्ये होतो आणि नंतर रणांगणामध्ये होतो. महाराजांच्या मावळ्यांनी अफजल खानाचा पराभव पहिल्याच दिवशी करून टाकला होता. त्याच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकली होती. महाराजांचं किती सूक्ष्म नियोजन विचार करा. आणि आपल्या आईला मारणाऱ्या बापाला 7 पोरं देतील का विचार करा. 63 बायका मारल्या. त्यांची जेवढी पोरं होती सगळी बापावर नाराज झाली आणि त्यांनी ठरवलं आपल्या बापाला आता मनापासून सहकार्य करायचं नाही. त्यांनी सुद्धा बापाची साथ दिली नाही. किती मायक्रो प्लॅनिंग आहे महाराजांचं. महाराज अफजल खानाला भिडत असताना त्यांनी सोबत 10 अंगरक्षकातली 2 अंगरक्षक असे ठेवले होते. एक होता जीवा महाला आणि दुसरा होता संभाजी कवजी. अरे जीवा महाला याच्यासाठी कारण खानाकडे सय्यद बंडा आहे. मायक्रो प्लॅनिंग बघा किती सूक्ष्म प्लॅनिंग आहे. खानाकडे आहे सय्यद बंडा जो पट्टा चालवण्यामध्ये तरबेज आहे. क्षणार्धामध्ये डोळ्याचं पातळ लवता तोपर्यंत तो अनेक माणसांना मारतो. आणि म्हणून त्याला जर मारायचं असेल तर सोबत हवा जीवा महाला. कारण कोण हा जीवा. अरे कुठला हा जीवा. एका वरातीमध्ये महाराजांना त्याचा शोध लागलेला. एका वरातीमध्ये तो उंच अशी 12 फूट उडी मारायचा आणि वरच्या वरी 2 हातांनी नारळ फोडायचा. असा पहिलवान असणारा जीवा महाराजांना त्याचा शोध लागलेला. आणि अफजल खानाच्या भेटीच्या वेळी त्याची निवड याच्यासाठी कारण सोबत आहे सय्यद बंडा. सय्यद बंडाला मारायचं म्हणजे त्याचा पट्टा चालवणारा हात तोडणारा माणूस आपल्याकडे पाहिजे. याचं मायक्रो प्लॅनिंग महाराजांनी केलंय आणि म्हणून त्याला सोबत घेतलंय. आणि दुसरा होता संभाजी कवजी. अरे संभाजी कवजी म्हणजे 5.5 फूट उंचीचा पैलवान. 2 हातांनी जिवंत घोडा चालणारा आणि 2 हातांनी जिवंत घोड्याला गरगर फिरवून फेकून देणारा. महाराजांनी त्याला एकच सांगितलं होतं, तू त्या ठिकाणी सय्यद बंडाकडे बघायचं नाही. कृष्णाजी भास्कर काय करतोय याच्याकडे तू बघायचं नाही. बाकीचं कोण काय करतोय त्याच्याकडे तू बघायचं नाही. जीवा काय करतोय त्याच्याकडे तू बघायचं नाही. बाकी कुठं काय चाललंय काय बघायचं नाही. तू फक्त आणि फक्त एकच गोष्ट करायची, अफजल खान काय करतोय. जर या लढाईमध्ये माझं काही बरं वाईट झालं, चुकून मी अफजल खानाच्या हातून मारला गेलो तर अफजल खान जिवंत राहिला नाही पाहिजे. महाराजांचा हा प्लॅन बी आहे. पहिला प्लॅन अयशस्वी झाला तर दुसरा प्लॅन आपल्याकडे तयार असला पाहिजे. मात्र आमच्याकडे होताना दिसत नाही. आम्ही शेतामध्ये पेरणी करतो, आमचं एक पीक वाया गेलं, सोयाबीन सगळं वाहून गेलं, आम्ही रडत बसतो. आमच्याकडे प्लॅन बी नसतो कारण सगळंच आम्ही सोयाबीन पेरलेलं असतं. दुसऱ्या सीझनला आम्ही सगळाच पावटा पेरलेला असतो. त्याच्यावर सगळं विघ्न पडलं, पिवळं पडलं. सोबत आहेत तानाजी, सोबत आहेत सुर्वेजी, सोबत आहेत नेताजी आणि सगळेजण तलवारबाजीची प्रॅक्टिस करतायत. आणि तेवढ्यामध्ये एक मावळा त्या ठिकाणी त्याचा आवाज येतोय आणि आवाज आल्यानंतर त्या ठिकाणी मोराचा आवाज एक पोरगा काढतो आणि सगळेजण तलवारी लपावून टाकतायत. आणि त्या ठिकाणी विटूदांडूचा खेळ चालू होतो. आणि तेवढ्यात हा पुढे सरसावतो आणि त्या ठिकाणी जातो तर बघतो तर पोरं विटूदांडू खेळतायत. त्यांची भेट होते. भेट झाल्यानंतर ओळख होते. ओळख झाल्यानंतर थोड्या वेळानं तो निघतो आणि म्हणतो, महाराज मला तुमच्या सैन्यामध्ये घ्याल का. महाराज म्हणतात, तुझ्याकडे काय आहे तुला सैन्यामध्ये घेण्यासारखं. आणि तेवढ्यामध्ये म्हणतो, महाराज ठीक आहे, मी तुम्हाला माझी कला दाखवतो. मात्र कला दाखवताना मी उद्याच्याला येतो असं म्हणून निघतो. आणि जाताना म्हणतो, महाराज तुम्ही मगाशी तर तलवारबाजीचा खेळ खेळत होता आणि आता तर तुम्ही विटूदांडू खेळताय. महाराजांना कळे ना, अरे मगाशीच आपण तलवारबाजी बंद केली, पोरांनी इशारा करताच आपण तलवारबाजी बंद केली होती, याला कसं कळालं तलवारबाजी खेळत होतो म्हणून. तो म्हणतो, तुमचा तलवारीचा खणखणाट मला खूप अंतरावरती ऐकू येत होता, मी तो ऐकला. परंतु महाराज तुम्हाला एक सांगू का हो. महाराज म्हणाले, काय सांग ना. महाराज या ऋतूमध्ये मोर असे वरडत नसतात. अरे तुला काय माहिती मोर वरडला म्हणून. नाही महाराज, तो तुमच्या एका मावळ्याचा आवाज होता, तो मोराचा आवाज नव्हता. आणि महाराजांनी त्या क्षणी ठरवलं, याच्याकडे प्रचंड गुणवत्ता आहे, याच्याकडे क्वालिटी. आणि महाराजांनी त्याला स्वराज्याचा गुप्तहेर खात्याचा प्रमुख बनवून टाकलं आणि त्यांचंच नाव भैरजी नाईक. आणि रामोजी समाजातल्या एका माणसाला महाराज मंत्री करतात. आणि म्हणून जातीपातीचं राजकारण या देशामध्ये देशाला पुढे नेऊ शकत नाहीये. या देशाला पुढे न्यायचं असेल तर महाराजांसारखं या ठिकाणी आम्हाला 18 पगड जातीचं स्वावलंबत्व आम्हाला शिकावं लागेल. 18 पगड जातीला एकत्र घेऊन आम्हाला आमचा गावगाडा पुढे न्यावा लागेल, तेव्हा आम्ही यशस्वी होऊ. महाराजांकडून आम्हाला काय शिकावं लागेल. अरे महाराजांनी या मातीमध्ये इतकं पेरून ठेवलंय, मात्र त्या गुणवत्तेचा, त्यांच्या गुणांचा आम्हाला विसर पडला. आणि त्यांच्या गुणांचा विसर पडल्यामुळं आम्ही पाठीमागे राहिलो. अरे महाराजांकडे इतके सगळे गुण आहेत, त्या गुणांचा आम्ही अभ्यास केला पाहिजे, विचार केला पाहिजे. अरे महाराजांकडून काय शिकायचं. महाराजांकडून शिकायचं आम्हाला असेल तर निर्व्यसनीपणा शिकला पाहिजे आम्ही. आज आमचा देश दारूमध्ये बरबटलाय. अरे सिगारेट, बिडी, हिरोईन, गांजा
अरे किती किती गोष्टीमध्ये आमचा देश बरबटलाय. अरे महाराजांकडे पहा, महाराजांना सुपारीच्या खंडाचं व्यसन नव्हतं, महाराज शाकाहारी होते आणि एक टाइम जेवण करायचे. हो, अफजल खानाला भिडायला महाराज गेले, स्वतः गेले. महाराजांकडे प्रचंड ताकदीचे सरदार होते, परंतु स्वतः भिडले, कारण निर्वेशनी होते, कसलंच व्यसन महाराजांना नव्हतं. आणि म्हणून शिवजयंतीच्या निमित्तानं आम्हाला काही शिकायचं असेल महाराजांकडून, त्यांची शिवजयंती आम्हाला साजरी करायची असेल तर फक्त शिवजयंती पुरतं महाराजांचे फोटो डोक्यावर घेऊन नाचू नका, झेंडे हातामध्ये घेऊन फक्त जय शिवाजी असं म्हणू नका. तर महाराजांकडून काय शिकायचं असेल तर संकल्प करून टाका, आजपासून मी दारू पिणार नाही, आजपासून बिडी सिगारेट तंबाखू सगळं हद्दपार करून टाकेल. जोपर्यंत तुम्ही निर्वेशनी होत नाही तोपर्यंत शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून घेण्याचा अधिकार तुम्हाला नाही. म्हणून आज संकल्प करून टाका, कारण आपली मुलं आपल्याकडून आदर्श घेत असतात. मुलांनी आपल्याकडून काय शिकावं, स्वतः आपण आचरणात आणलं तर आपली मुलं त्याचं आचरण करतील. म्हणून स्वतः आजपासून निर्वेशनी होण्याचा संकल्प करा. हीच खरी शिवजयंती असेल आणि शिवजयंतीच्या निमित्तानं आपण निर्वेशनी राहिलं पाहिजे. हा मोलाचा गुण शिवाजी महाराजांकडून आपला घेतला पाहिजे. शिवाजी महाराजांकडून अजून आपण काय शिकायला हवं. अरे तंत्रज्ञानाचं युग, आज आम्ही विमानानं फिरतो, इंटरनेटच्या माध्यमातून जगाशी स्पर्धा करतोय, जग खूप जवळ आलंय. आणि हे सगळं असलं तरी सुद्धा मी अंधश्रद्धेला अजून सुद्धा बळी पडतोय. चार पगार करा. शिवाजी महाराजांकडून काय शिकायचं आम्हाला. अरे 400 वर्षापूर्वी शिवाजी महाराज कुठलीच अंधश्रद्धा बाळगत नाहीत. 360 किल्ले होते त्यांच्याकडे स्वराज्याच्या वेळी, मात्र कुठल्याच किल्ल्याला लिंबू मिरची सुद्धा त्यांनी साधी बांधलेली नाही, बिबो सुद्धा बांधलेला नाही, कुठल्या देवीला त्यांनी बकरं कापलेला नाही. आणि म्हणून शिवरायांकडून काय विचार घ्यायचा असेल तर कुठलीच अंधश्रद्धा बाळगायची नाही. विज्ञान युगात पुढे जात असताना मला अंधश्रद्धाला पायदळी तुडवावं लागेल आणि पुढे जावं लागेल, तेव्हाच खऱ्या अर्थानं शिवजयंती आम्ही साजरी करू. म्हणून शिवरायांकडून आम्हाला काय शिकायचं असेल. शिवरायांकडून आम्हाला स्त्री विषयक धोरण शिकलं पाहिजे. अरे शिवरायांनी या स्वराज्यामध्ये मातांना संरक्षण दिलं, भगिनींना संरक्षण दिलं, आया बहिणीकडे वाईट नजरेनं पाहणाऱ्यांचं हातपाय तोडण्याचं शिक्षा त्या ठिकाणी महाराजांनी दिली. आणि म्हणून आजच्या काळामधलं हे सगळं देशातलं चित्र पाहिलं तर महाराजांकडे वळावं लागतं आम्हाला. आजच्या तरुणांनी महाराज जर आचरणात आणले तर नक्कीच या देशामध्ये अशा पद्धतीचं दुष्कृत्य या देशामध्ये दिसणार नाही. आणि म्हणून महाराजांकडून काय शिकायचं असेल तर महाराजांकडून विज्ञान शिकलं पाहिजे. अरे महाराजांकडून काय शिकायचं असेल तर आम्हाला व्यापार शिकला पाहिजे, उद्योग शिकलं पाहिजे. फक्त तलवारबाजी पुरते महाराज नव्हते, महाराजांनी फार मोठं व्यापारी क्षेत्रामधलं तंत्रज्ञान देशामध्ये आणलं होतं. किल्ले रायगडावरती त्या ठिकाणी जागतिक दर्जाचं वर्ल्ड ट्रेड सेंटर उभा केलंय महाराजांनी. विचार करा, 360 वर्षापूर्वी जागतिक दर्जाचं वर्ल्ड ट्रेड सेंटर महाराज रायगडावरती उभा करतायत. इंटरनॅशनल व्यापार रायगडावरून जगामध्ये चालतोय, समुद्र मार्गे व्यापार चालतोय. महाराज जहाज बनवतायत, स्वदेशी बनावटीची जहाज बनवतायत. अरे इंग्रज आमच्याकडे आले, डच आले, फ्रेंच आले, बंदुका घेऊन आले, आम्ही घोड्यावरून लढलो, तलवारीने लढलो आणि आम्ही हारलो का. आम्ही तंत्रज्ञानामध्ये प्रगती नाही केली. महाराजांना हे माहित होतं, महाराजांनी स्वतःची जहाज बनवली, कारण पोर्तुगीज एक दिवस आपल्याला धोका देणार हे त्यांना माहित होतं. म्हणून स्वदेशी जहाज बनवण्याचा कारखाना उभा केलाय. स्वतःची शस्त्रास्त्र ते स्वतः तयार करतायत, तलवारी, ढाली, भाले स्वतःच्या कारखान्यामध्ये महाराज निर्माण करतायत. महाराज स्वयंपूर्ण अर्थव्यवस्था करतायत, स्वतःची अर्थव्यवस्था राबवतायत, गावामध्ये स्वयंपूर्ण गावं निर्माण करतायत. अरे महाराजांकडून किती शिकावं हे आपण शिकलं पाहिजे. महाराजांकडून अनेक गुण घेण्यासारखे आहेत. आणि म्हणून महाराजांकडून काय शिकायचं असेल आणि महाराजांकडून शिकून जर आपल्याला आपल्यामध्ये परिवर्तन करायचं असेल, आपलं व्यक्तिमत्व घडवायचं असेल तर शिवचरित्र वाचा. शिवचरित्र वाचाल तर नक्कीच परिवर्तन या ठिकाणी घडेल आणि या ठिकाणी एक आदर्श उभा राहील. आणि म्हणून जाता जाता एवढंच सांगेल की आपल्या लेकरांना काही द्यायचं असेल तर शिवचरित्र त्यांना वाचायला द्या, शिवचरित्र वाचा आणि त्यातून प्रेरणा घ्या. नक्कीच आपल्यामध्ये बदल होऊन, आमूलाग्र बदल होऊन परिवर्तन होईल, तो नक्की होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. मला या ठिकाणी बोलवलं सार्वजनिक शिवजयंती 22च्या वतीनं आपल्या सगळ्यांच्या समोर